गाइस सो आज आपला दिवस 5वा चालू होतोय आणि सकाळी उठल्या उठल्या आमच्यासोबत मोठा स्कॅम झालेला आहे. स्कॅम नाही बाई, बाई तू स्कॅम चांगला शब्द वापरा. आम्ही 4 बाईक्स बुक केल्या आमच्या 7 जणांसाठी, पण चुकून त्या 3च बाईक बुक झाल्यात आणि आता आम्ही चुकून नहीं, वो अपने वर्ड्स पे पलटा है भाई. हाँ पलटा है. वो बोला कि 4 बाइक चाहिए करके, वो बोला ओके ओके. फिर बाद में लास्ट मोमेंट वो बोला कि नहीं अभी 3 ही अवेलेबल है. उसको मिला रहेगा महंगा किधर, तो जो ज़्यादा पैसे दे रहे हैं. सो बाईक बुक करताना नेहमी कन्फर्म करा बाईक पाहिजे तेवढंच बुक झालेत का, नाही ते असं होतं. आता एक बाईक कमी पडते आम्हाला, अभी एक आदमी को ती शोधतोय. एक आदमी को पीछे छोड़ के जाएंगे. आता मनाच्या मनामध्ये अशी धावपळ होती. आता एक कोणाला कमी करायचा, श्रीला कमी करायचा का पांडेला कमी करायचा का लॉगरला. ज्या शेवटच्या 3 बाईक भेटणार होत्या त्या पण एक गेल्यात हातातून. त्या बाईक नव्हत्याच. म्हणजे मला सांग त्यांच्याबद्दल जरा चांगल्या भाषेत. बेसिकली स्कैम हुआ मेरे साथ. मैंने फ़ोन किया था, वो बोला कि एक्टिवा है करके. फिर हम उधर गए तो फिर मैं उसको पहले बोल रहा था कि क्या हुआ एक्सप्लेन कर, कि हमने 4 बोले थे गाड़ी. फिर उसने नहीं कुछ एक्सप्लेन किया. उसके बाद मैं गाड़ी दिखाने को गया तो हमको स्कूटी पे तो स्प्लेंडर दिखा रहे, बात हुआ एक्टिवा का. ऐसा स्कैम करते. बेसिकली इसमें मॉरल ऑफ द स्टोरी ये है कि खुद जाके अच्छे से बात करो और चीज़ें देखने के बाद बुक करो. हाँ पहले बाइक देखो, जो पिंक स्कूटी थी छोटी वाली. पैसे नहीं गए अपने. हाँ, एक पैसे नहीं गए भाई, भरे नहीं हमने पैसे. हम पैसे नहीं गए, क्लिफ पे जा रहे हैं. चलो वापस कल की क्लिफ पे. आज भी बीच पे ही शायद दिन जाएगा. और स्पॉट्स है यहाँ पे. स्कॅम नंबर 3 आपल्यासोबत झालेला आहे. त्याच्याबद्दल मनीष थोडंसं सांगेल. तो घेरा सदमामध्ये आता. तो ऐसे चीज़ें हो रही हैं हमारे साथ. अभी हमको एक रैंडम आदमी मिला जिसको हमने पूछा कि स्कूटी मिलेगा करो, तो ही सेड कि उसने एक नंबर दिया. हमने वो नंबर पे बात किया. हमने 4 स्कूटी बुक की. और उसके बाद में पता चला कि भरपूर शोधाशोधीनंतर आम्हाला आमच्या बाईक्स भेटलेल्या आहेत. आणि हे आहेत आमच्या आजच्या 4 बाईक्स. डिओच्या 2, 3 डिओच्या आणि 1 होंडाची. 4 डिओच आहेत. क्या बात आहे. यो हे आमच्या बाईक्स आहेत. पुढच्या 24 तासांसाठी आम्ही पूर्ण वर्कला ह्याच्यावरती फिरणार आहे. क्या बात आहे. बाईक्स रेंटच्या डिटेल्स हव्या असतील तर कॉमेंट करा. बाईक रेंटच्या सांगूयात आपण नंबर देवत. चला गणपती बाप्पा मोरया. आहे आमची बाईक राईड स्टार्ट झालेली आहे. सर पांडे आपण जाऊत आहे. चलो आले बॉय. चल रहा चल. गणपती बाप्पा. वाजले आहेत 2. आम्ही 2 वाजता आमची ट्रिप चालू करतो फॉर मंगराव आइलैंड्स. एक्चुअली एक टर्न मिस हो गया था, उसकी वजह से हमको 1.5 किलोमीटर घूम के आना पड़ा. इधर 300 का पेट्रोल डाल रहे हैं भाई. पैसा देख कितना है भाई. देख 300 का पेट्रोल भर रहे लोग. भाई 4 गाड़ियाँ 4 कितना होगा 300 300 300 1200 रुपये का पेट्रोल डाल रहे हैं बस. समझ रहे हैं आपको. सगळेजण पेट्रोल भरतायत. आता गाड्यांमध्ये पेट्रोल भरून परत प्रवास पुढचा चालू होणार आहे. आयलंडला चाललो आपण ह्यावेळेस. आता घारेचं लॉग मी कंटिन्यू करतो आहे की आता आम्ही चाललो की मांग्रोव आईसलँड. आम्ही निघालो वर्कलापासून काहीतरी 46 किलोमीटर आहे. ॲक्च्युली वर्कलाचा बाहेर आहे ते येतं कोलम सिटीमध्ये येतं. बघू आता चाललं आहे आम्ही. ऑलमोस्ट आम्ही 15 किलोमीटरचं पुढं आलेलं आहे आणि भूक पण लागलेलं आहे, भरपूर भूक लागलेलं आहे. आम्ही शोधतो 15 किलोमीटर झालं पुढं आलं. काही एक रेस्टॉरंट भेटलं नाही, काही छोटंसं एक हॉटेल पण भेटलं नाही. असं काय प्रॉब्लेम आहे की त्यात 3 जण व्हेजिटेरियन आहे आणि 4 जण नॉन व्हेजिटेरियन आहे. आणि त्या हिशोबाने आम्ही एक रेस्टॉरंट शोधतो. बघू भेटेल तिथं पोचायचं आधी भेटेल की चाललं आहे. बघू काय होतं आहे. बघू तुम्हाला दाखवतो नेमकं काय होईल काय नाही वगैरे. खूप वेळ झाला, काहीतरी मिनिमम अर्धा तास झाला मी चाललेलं आहे पुढं.
आणि LFP आणि इथं काय फरक आहे ते आपण बघू. चाललेलं आहे पुढं खूप उशीर झाला, अजून भेटत नाही आहे. आता आहे मयूर पांडे आणि यश पाटील आणि पुढं आहे मी आणि ओंकार डटू. हो आपण किती पुढं, अजून कधी भेटलं नाही रेस्टॉरंट. बाहेरच्या सिटीमध्ये ना बाईक चालवण्याची मजाच वेगळी यार. काय मजा येते यार बाईक चालवणं. हे आमच्या बाईक्स आहेत मागं, काय एकदम रांगरूम पळवत होतं मस्त यार. म्हणूनच लोक बाहेरच्या सिटीमध्ये एवढं बाईक घेतात. मस्त यार. ऑलमोस्ट निम्म जर्नी कंप्लीट झालेलं आहे. आत्ता एक रेस्टॉरंट भेटलं आहे, हे रेस्टॉरंट. इथं आणतो आजचं दुपारचं जेवण, सकाळचा नाश्ता सगळं इथंच होणार आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहे. लोक बाहेरच्या स्टेटमध्ये आल्यावर महाराष्ट्राच्या फूडची किंमत कळते यार. महाराष्ट्रात जे फूड भेटतं ना यार ते इथं कुठंच भेटत नाही. कदाचित का आपल्या लोकांना त्या खाण्याची सवय असेल, पण महाराष्ट्र इज बेस्ट यार. जय महाराष्ट्र. प्रकारे छोटेसे स्नॅक्स आणि एक लाईम सोडा खाऊन आणि आता परत आपला प्रवास चालू करतोय आपण. इथून ठीक आपण डायरेक्ट बीचवरती जाणार यार. क्या बात आहे. चला जोश में गाईज. ऑथेंटिक केरलामध्ये फिरतोय सगळ्यांच्या आपल्या बाईक येऊ मध्ये. मागं पाटीले यश आणि डुसा पुढे आहेत. क्या बात आहे. बोटिंग शोधतोय आम्ही. सगळीकडे बोटिंग दिसत आहेत. आता कोणती बजेटमध्ये भेटते बघूयात. क्या सुंदर प्लेस आहे यार. के ऑथेंटिक केरला. सो 2 तासाच्या बाईक प्रवासानंतर आपण वडकलममधून कोलमला आलोय. डिस्ट्रिक्ट चेंज केली आपण 2 तासाच्या बाईक प्रवासाने, जी बघितली तुम्ही आत्ताच्या ब्लॉगमध्ये. आणि कोणतरी खरंच म्हणले लड़कों की ट्रिप बहुत आसान होती है. पहुंच गए तो पहुंच गए, नहीं पहुंच गए तो जहाँ पहुंच गए वहाँ पहुंच गए. असंच काही आता आमच्यासोबत झालंय. आणि आम्ही कुठं पोहोचलो हे आम्हालाच माहिती नाहीये. तरी आमचे फोटोशूट चालूच आहे पोरांचे. अभी हम क्या कॅमेरामॅन मनीष यादव सोबत प्रथमेश घारे, वडकलम केरला. सगळ्यांच्या गाड्या ज्या आम्ही रेंटवरती घेतल्यात. बाईक रेंट इथे सहज भेटून जातात. डिओच्या सगळ्या गाड्या आहेत, होंडाच्या डिओ. सो तुम्हाला जर डीलरचा नंबर हवा असेल तर रेंटनी गाडी तर कमेंट करा, आपण देऊयात त्यांचा नंबर. छान गाड्या आहेत, मस्त एक नंबर सर्व्हिसेस. गुड, थँक्यू. फिरता फिरता आम्ही परत एकदा रस्ता चुकलोय आणि नवीनच जागी पोहोचलोय. वॉटर बॉडी तर आहे पण बोटच नाहीये. पुढं आमचे बॉईज गणलंय. प्रकारे आम्ही एका छान ब्युटिफुल पॉइंटवरती पोहोचलोय. इथे जरा चिल करू, मस्त आरामात बसूयात. पॉइंट पण अगदी मस्त आहे. गाईज से हाय. मी कसा बसलोय कसा बसलोय टाकलं मी तुझ्या इथे टाकेल. मी टाकणार आहे. ब्युटिफुल यार. वाद चाललेत जरा माग, कायाकिंग करायची का बोटिंग करायची. कायाकिंग म्हणजे जिथं आम्हाला चप्पू चालवायला लागतो त्यात बोट भेटते, आणि नाही तर बोटिंग, कॅनल बोटिंग. अशा दोघांमध्ये वाद चाललेत. काही पोरांना कायाकिंग करायचं, काहींना बोटिंग करायचं. आता बघू बहुमताने काय निर्णय घेतला जातोय, कायाकिंग का बोटिंग. ती मोठ्या महान डिस्कशन नंतर शेवटी बोटिंग करायचं ठरवलं सगळ्यांनी आणि चालले सगळेजण बोटिंग करायला. अंदर झाले, चला लवकर. चकली आणि पाणी घेऊन आपण त्यांची बॅक वॉटर बोटिंग केली आणि आता कॅनल बोटिंग करायला चाललोय आपण. कुठं कोलमची कॅनल बोटिंग आणि LFPची बॅक वॉटर बोटिंग. बघूया दोघात काय फरक आहे. आपली ये वाली गणपती बाप्पा. चला जय जय श्रीराम. अशा प्रकारे आमची बोटिंगचा सफर चालू झालेला आहे. इथे कॅनल बोटिंग. यू पांडे, यू बॉयज. फक्त आता आमचा फोन नाही पडणार पाहिजे तो म्हणजे झालं. जिंदगी सवार दू, एक नहीं बहार दू, दुनिया ही बदल दू, मैं तो प्यारा सा चमत्कार हूँ.
हूँ, मैं किसी का सपना हूँ जो आज बन चुका हूँ सच। अब ये मेरा सपना है कि सबके सपने सच में करूँ, आसमां को छू लूं, इतनी बार उड़ूं, हेलीकॉप्टर मैं हूँ एक उड़ता रोबो डोरेमोन, मानो या न मानो। आपण खालून ना वहीचे ना त्या बोगद्याच्या खालून आम्ही जाणार आहे आता. गंमत येणार आहे बाई, त्या तिवडशा बोगद्या खालून जाणार आहे आता आम्ही. गाड्याला वाकायची गरज नाही भाई मेरे को जाने देना. चकला काय चला साथियों तैयार हो जा हमले के लिए. प्रेशर येऊ राहिला. शूटिंग होती माझं. ए आप्पा प्रेशर येऊ राहिला. ए अरे शूटिंग येतोय. सो अशा प्रकारे छान आमचं झालेलं आहे. नहीं भाई पैसे वापस दे. पागल ये पागल को पागल कर दे जहाँ भी ये जाए, कि बरता कैसा दीवाना सबको हम भी जान है, मैं शरारत से भरा बड़ी मुश्किल में पड़ी मेरी फैमिली नवारा. कम ऑन बेबी आओ करे डांस शुरू, जोर से घूमे हम तुम घूमे नाचो. भाई काय सुंदर व्ह्यू यार, वाटतच नाही आम्ही आता इंडियात आहे. इंडियाच्या बाहेर कोणता तरी सीन इतका सुंदर असेल ना असं वाटतंय. थोड़ा नेगोशिएट करना चाहिए गोल वाला बहुत ऐसा 2 मिनट देखना चाहिए. थोड़ा पीछे में देखना. असं वाटतं काश्मीर मध्ये आलोय. Which island? Monroe Island. कायाकिंग हमने ट्राई किया था, बट वो अवेलेबल नहीं था. बोट DM नहीं फॉर कॉन्टैक्ट डिटेल. DM चाहिए बस इसको लड़कियों के. वीक मांग के लिए करता करता अचानक पावसाची सर आलेली आहे आणि क्या मस्त मौसम झाला यार. बोटिंग सोबत पाऊस, ढगाळ वातावरण आणि या लोकांनी छत्र्या घेतल्यात डोक्यावर. आता आम्ही पोरांनी भरपूर बक्षिसे केली आहे. झाली आमची बोट रायडिंग पण झाली 1 तासाची. छान खूप छान होती. हो. हा एक्सपिरियन्स खूप छान होता. बट हे नेचरला आवडलं नाही वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर असं रडलं आहे त्यांनी पावसाळ्याच्या सीझनमध्ये एवढी पाऊस तुमच्याकडे झाला आहे. सो बाईकवर आता आम्ही आमच्या घरी जाणार आहे. माझ्या फोनची बॅटरी फक्त 2% राहिली आहे. सो कदाचित इथून पुढचा ब्लॉग आपल्याला डायरेक्ट रूमवरती गेल्यावरतीच काढता येईल. सो चलो बाय. माझी फोनची चार्जिंग करायची. गुड नाईट. 7 झाले, तास झाला आम्ही गाडी चालवतो तरी सुद्धा आम्ही पोचलो आहे आमच्या डिस्ट्रिक्टला, वरकलमला. भूक लागली आणि आता मला मागच्या झोप यायला लागली. त्यामुळं काहीतरी बोलण्यासाठी मी ब्लॉग चालू केला आहे. माझी झोप